Students, welcome back. So now we are starting the 8th chapter of geography industries. So now in this chapter we will learn that what is the role of industries in economy, yes, to its basic level. Then if somebody wants to establish or set up an industry, so what should be the best location for that industry. So we will study factors affecting the location of industry. Then after that we will study classification of industry. Then what is the role of MIDC and other government policies. Also we will study that what is the corporate social responsibility. ओके. सो इंडस्ट्रीज म्हणजे काय तर उद्योग. तर आता इथे आपल्याला चित्रांमध्ये 6 चित्र दिलेत. त्याच्यात काय दिसतंय तर एक ऊसाचं शेत आहे, एक कापसाचं शेत आहे, नंतर आपल्याला ऊसाचा कारखाना दिसतो, एक जिनिंग प्रेसिंगची फॅक्टरी दिसते, एका चित्रात साखर तयार होताना दिसते आणि दुसऱ्या चित्रात दिसतंय की कापड तयार होतंय. तर याच्यावर आधारित खाली काही प्रश्न दिले आहेत. ठीक आहे. पण ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या इथे हे वाचल्यानंतर जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन जे भौगोलिक स्पष्टीकरण दिलं आहे ते वाचल्यानंतर आणि ते समजल्यानंतर अगदी सोपं होईल उत्तरं देणं. तर आपल्याला माहिती की हा जो कच्चा माल असतो, ठीक आहे, कच्च्या मालाचं आपण जेव्हा पक्क्या मालात रूपांतर करतो तर आपल्याला उद्योगांची आवश्यकता पडते, म्हणजे कारखान्यांमध्ये ही प्रक्रिया केली जाते. बरोबर. जेव्हा आपण सकाळी दूध पितो, ठीक आहे, तर दुधामध्ये समजा बोर्नविटा टाकतोय किंवा साखर टाकतोय तर चालेल. पण ही साखर ज्या ऊसापासून बनली आहे तो ऊस त्या चहामध्ये किंवा दुधात टाकला तर चालेल का? नाही चालणार. आणि आपण जेव्हा बाहेर कपडे घालून जातो तेव्हा ते ठीक आहे, पण आपण जर कापूसच घालून गेलो तर ते चालेल का? नाही. म्हणून यासाठी आपल्याला आवश्यकता पडते उद्योगांची. नंतर आता ही जेव्हा प्रक्रिया होते तर कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात होतं, तर माल टिकाऊ बनतो, अधिक उपयुक्त बनतो. आता त्याची उपयुक्तता, त्याची युजेबिलिटी वाढल्यामुळे मग काय होतं की त्याची किंमतसुद्धा वाढते. ठीक आहे. तर आता आपल्याला इथे बघा 6 प्रकारचे चित्र दिलेत. आता ते म्हणतात की इथे तुम्हाला कोणत्या 2 प्रकारचे उद्योग दिसून येत आहेत. ओके. सो फर्स्ट इज अवर शुगर इंडस्ट्री. पहिले तुम्ही ऊस शेतात उगवणार, नंतर कारखान्यात त्याच्यावर थोडी प्रक्रिया होईल आणि नंतर फायनली साखर तयार होईल. तसंच कापसाचं सुद्धा शेतात कापूस उगेल, जिनिंग प्रेसिंगमध्ये ते जिनिंग आणि प्रेसिंग होईल आणि इथे नंतर त्याचं कापड आणि धागे तयार होतील. ओके. सो आता पहिला प्रश्न आपल्यासाठी, नेम द 2 इंडस्ट्रीज. सो the first industry is sugar industry and the second industry is cotton textile industry. Second question, name the raw material and the finished product of both these industries. So for the sugar industry the raw material is sugarcane and for the cotton industry the raw material is cotton. But for sugar industry finished product is sugar and for the cotton industry the finished product is cloth. Okay. So third question, how is the raw material converted into finished product? So the raw material is converted into finished product by processing it into factories. Okay. So what we do in processing, समजा तिथे साखर आहे, आपल्याला साखर बनवायची, तर ऊसावर एक योग्य प्रक्रिया केली जाईल ती कारखान्यात. ठीक आहे. तेच तिथे लिहायचं आहे की हाऊ इज द रॉ मटेरियल कन्वर्टेड. सो इट इज कन्वर्टेड बाय डुईंग सम प्रॉपर अँड रिक्वायर्ड प्रोसिजर और प्रोसेस. नाउ वाय इज इट नेसेसरी टू कन्वर्ट द रॉ मटेरियल इनटू फिनिश्ड प्रोडक्ट. Okay. So it is necessary to convert the raw material into finished product to increase the usability of the raw material and to make it for consumers, to make it easier to use those raw material and fulfill their needs. Okay. as easy as in a way as easy as possible. So now next आपल्याला काय दिलं आहे की हे जे उद्योग किंवा कारखानदारी आहे ते एक द्वितीयक व्यवसाय. तर आपल्याला माहिती आहे की प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय असतात. बरोबर. म्हणजे प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी टाईप्स ऑफ एम्प्लॉयमेंट्स आर देअर. ओके. सो आपल्याला माहिती आहे की शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम हे जे निसर्गावर आधारित आहे हे सगळे प्राथमिक उद्योग आहेत. ठीक आहे. पण इथे म्हटलं की उद्योग आणि कारखानदारी जे आहेत ते द्वितीयक व्यवसाय आहेत. मग आता हे जे प्राथमिक उद्योग आहेत त्याच्यावर प्रक्रिया होणार आहेत. ठीक आहे. तर मग ही जी प्रक्रिया जिथे केली जाते आणि ही प्रक्रिया करण्यासाठी मग ज्या गोष्टींची आवश्यकता असते, समजा ह्युमन लेबर असो की काही फॅक्टरी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते द्वितीयक व्यवसाय आहेत. म्हणजे त्या लोकांची कामं आणि फॅक्टरी वगैरे सगळं याच्यात येतं. ठीक आहे. आता उद्योग हे कशावर अवलंबून असतात मग तर साधन संपत्तीची उपलब्धता, नंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यातली प्रगती, नंतर इतर अनुकूल घटक, यामुळे एखाद्या प्रदेशात आपले उद्योग वाढू लागतात आणि उद्योगांना चालना मिळते. ठीक आहे. तर मग जसं आपण बघतो आता की भारताची लोकसंख्या एवढी जास्त आहे परंतु अजूनही आपण विकसनशीलच आहोत. ठीक आहे. विकसित देश नाही आहोत, डेव्हलप्ड नाही आहेत. मग असं का?
जर समजा आपण तुलना केली इंग्लंड, जापान, अमेरिका, चायना, ठीक आहे, चायनाची लोकसंख्या जास्त आहे, पण आपण इंग्लंड, जापान आणि अमेरिकाचं उदाहरण घेऊया. तर त्यांच्या देशांमध्ये जी औद्योगिक क्रांती झाली, उद्योग वगैरे सुरू झाले, तर ते आधीच सुरू झाले, ठीक आहे. तर आपल्याकडे एकदम ते 19व्या शतकात शेवटी सुरू झाले, ठीक आहे. परंतु तिकडे हे 18व्या शतकातच सुरू झालं होतं. पण तिथे आधी हे का होऊ शकलं, तर तिथे त्यांच्याकडे एक प्रॉपर जे स्किल्ड वर्कफोर्स असतो तो होता. नंतर त्यांच्याकडे साधन संपत्ती उपलब्ध होती किंवा त्यांनी उपलब्ध करून घेतली. नंतर त्यांनी ती टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. तर तिथून मग पुढे आज आपण बघतोय की तिथले उद्योगधंदे किती पुढेपर्यंत त्यांनी नेले. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे काय, तर सायन्स, टेक्नॉलॉजी, नंतर रिसोर्सेस वगैरे यांची आवश्यकता असते. आता आपण बघतो की तिथले लोकसुद्धा श्रीमंत आहेत आणि कम्पॅरेटिव्हली भारतातले लोकसुद्धा त्या मानाने कमी श्रीमंत आहेत ॲज अ सोसायटी ॲज अ होल कन्सिडर केलं तर का असं होतं आहे, कारण की तिथले लोक जास्तीत जास्त समजा जर फॅक्टरीत काम करतात आणि बऱ्याच वर्षापासून असं सुरू आहे आणि आपल्याला आता जस्ट 50-60 वर्ष झालेत हे करून, तर मग ऑब्व्हियसली आपली लोकसंख्या जास्त आहे आणि त्यांची लोकसंख्या कमी, परंतु त्यांच्याकडे पैसे जास्त येतात. का असं होतं आहे, कारण की त्यांच्याकडे उद्योगांची संख्या जास्त आहे. तर मग यामुळे मग उद्योगांमुळे मानवाच्या आर्थिक विकासाला सुद्धा गती मिळते, कारण की त्याच्यातून काय होतं की एम्प्लॉयमेंट जनरेट होते, लोकांना रोजगार मिळतो, म्हणजे त्याच्यातून पैसे मिळतात आणि मग त्यांचं लाईफचं जे स्टँडर्ड आहे, लिव्हिंग स्टँडर्ड, ते इम्प्रूव्ह होतं. त्यालाच आपण आर्थिक विकास म्हणतो, ठीक आहे. आणखी काय आहे ते लिव्हिंग स्टँडर्ड्समध्ये, की आपल्या हेल्थकेअर फॅसिलिटीज अवेलेबल आहे, प्रॉपर हाऊसिंग फॅसिलिटी आहे, एज्युकेशन आहे, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ॲटलिस्ट असतात. त्याला आपण बेसिक लेवलवर एक ह्युमन डेव्हलपमेंट म्हणतो, ठीक आहे. नंतर हे सगळं जर लोकांचा विकास होत राहिला तर मग आपण त्यालाच म्हणतो की हा देशाचा विकास होतो. तर मग ह्या दृष्टीने सगळ्या उद्योगांचा, इंडस्ट्रीजचा रोल असतो डेव्हलपमेंटमध्ये. सो नाव नेक्स्ट इज अवर फॅक्टर्स अफेक्टिंग द लोकेशन ऑफ अन इंडस्ट्री. समजा आता मला हापूस आंबा आहे, ठीक आहे, हापूस आंब्याचे जाम मला तयार करायचे आणि मी राहतो अरुणाचल प्रदेशमध्ये. तर मी म्हणेल नाही, मी सोडून नाही जाणार माझा अरुणाचल प्रदेश, मी तिथे हापूस आंब्याचं जाम बनवेल अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि एक माझा दुसरा मित्र आहे, तो म्हणतो ठीक आहे मी राहतो जम्मू काश्मीरला, पण मला जर जाम बनवायचं हापूस आंब्याचं तर मी कोकणात शिफ्ट होतो आणि तिथेच माझी फॅक्टरी बनवतो, ठीक आहे. आम्ही दोघांनी उद्योग सुरू केला आणि मी एक प्रोडक्ट बनवला जाम, हापूस आंब्याचा जाम, आणि त्याने पण बनवला हापूस आंब्याचं जाम. तर आता तो विकतोय समजा एक छोटा डब्बा 100 रुपयाला आणि मी विकतोय 200 रुपयाला, कारण की का, ट्रान्सफरमध्ये माझा जास्त खर्च झाला. पण मग आता लोक घेताना काय घेतील, क्वालिटी सेम आहे तर माझ्या मित्राच्या वस्तू घेतील, कारण की ते स्वस्त आहे आणि क्वालिटीही तीच आहे किंवा आणखी चांगली. तर मग याच्यात चूक कोणाची, तर माझी चूक आहे, कारण की मी माझ्या इंडस्ट्रीचं जे लोकेशन ठरवलं ते ठरवताना मी विचार नाही केला की कच्चा माल मला कुठे उपलब्ध आहे, सहजतेने कुठे उपलब्ध आहे तर तो कुठे उपलब्ध होता, कोकणामध्ये, ठीक आहे. समजा मला आणखी कुठला एक उद्योग सुरू करायचा आहे, की समजा मला द्राक्षांवर प्रक्रिया करायचा उद्योग सुरू करायचा, तर मग मी तो कुठे उभारला पाहिजे, तर नाशिकला. संत्र्यांचा असेल तर नागपूरला, ठीक आहे. तर आपल्याला हेच इथे शिकायचं आहे की म्हणजे ठीक आहे, मानव संसाधने वगैरे हे तर आपल्याला लागतीलच, पण सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्या तिथे कच्चा माल उपलब्ध पाहिजे, नंतर पाण्याची व्यवस्था पाहिजे, इलेक्ट्रिसिटी पाहिजे, हे की नाही, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा असतो. तर मग याला सुरू करूया. तर आपल्याला इथे चित्रात दिसतं आहे की काय काय दाखवलं आहे त्यांनी. तर अवेलेबिलिटी ऑफ लेबर म्हणजे काय, तर शेतमाल, मजूर पुरवठा, ऊर्जा, पाणी पुरवठा, वनप्रदेश, खनिजे, बाजारपेठ, लोहमार्ग, नंतर पाण्याचा पुरवठा, महामार्ग म्हणजे रोडवेज, रेल्वे वगैरे हे सगळं, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी लागतात. तर आता आपल्याला खाली त्यांनी काही प्रश्न दिले आहेत, ठीक आहे, ते बघूया. तर इथे बघा की फॉर ईच इंडस्ट्री प्रिपेअर अ लिस्ट ऑफ द नेसेसरी फॅक्टर्स. फर्स्ट इंडस्ट्री दिली आपल्याला आयर्न अँड स्टील. तर आयर्न अँड स्टील आहे. आयर्न अँड स्टीलसाठी आपल्याला काय लागेल, तर मिनरल्स लागतील, म्हणजे काही खनिजं लागतील, जसं की आयर्न ओर, मॅंगनीज. नंतर आपल्याला लेबर फोर्स लागेल, नंतर आपल्याला ट्रान्सपोर्टेशन लागेल, पाणी लागेल, बाजारपेठ लागेल ऑब्व्हियसली ते प्रोसेस केल्यानंतर विकण्यासाठी, नंतर रस्ते वगैरे लागतील, लोहमार्ग लागतील. तर अशा सगळ्या ठिकाणांचा म्हणजे या सगळ्या फॅक्टर्सचा विचार करून मी माझ्या फॅक्टरीचं लोकेशन ठरवलं पाहिजे. नंतर समजा वस्त्रनिर्मिती आहे, तर मग वस्त्रनिर्मिती मी कुठे केली पाहिजे, जिथे जास्तीत जास्त ते कापसाचं उत्पादन होतं. समजा माझी कॉटनच्या टेक्स्टाईलची, मला कॉटनचे कपडे विकायचे आहेत बनवून, तर मग कुठे जास्त कापूस उगवतो तिथे मी बनवलं पाहिजे, तिथे माझी इंडस्ट्री उभारली पाहिजे. सिमिलरली फॉर शुगर इंडस्ट्री, जिथे जास्त कापूस उगवतो, समजा उत्तर प्रदेश आहे तर उत्तर प्रदेशमध्ये मी केलं पाहिजे, है ना.
नंतर आपल्यासाठी पुढचा प्रश्न आहे की फॉर इच इंडस्ट्री गिव्ह अन एक्सप्लेनेशन फॉर द लोकेशन सजेस्टेड बाय यू. ठीक आहे. आयर्न अँड स्टील इंडस्ट्री, समजा मी म्हणतोय की मी जमशेदपूरला मी स्थापन करेल, तर का मला माहिती की आयर्न आणि स्टील इंडस्ट्रीसाठी आयर्न ओर लागतं, मॅग्नीज लागते, लाईमस्टोन लागतो, कोल लागतो, तर ह्या सगळ्या गोष्टी जमशेदपूरमध्ये मला उपलब्ध आहेत. ठीक आहे. तर आपल्याला जमशेदपूरचा मग विचार केला पाहिजे आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीसाठी. त्याचप्रमाणे मग टेक्स्टाईल आहे, तसं टेक्स्टाईल समजा आता महाराष्ट्रात कापूस जास्त होतो, तर मग मी नंतर गुजरातमध्ये तर तिथे केलं पाहिजे. तर अशा गोष्टींचा विचार केला पाहिजे की रॉ मटेरियल. ठीक आहे. तर तुमची भूमिका, आपण काय स्पष्ट करतोय की रॉ मटेरियल पाहिजे, नंतर मला तिथे पाण्याची व्यवस्था पाहिजे, इलेक्ट्रिसिटी पाहिजे, नंतर मजूर पाहिजेत. ठीक आहे. नंतर मला तिथे ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी पाहिजे, नंतर मार्केटसुद्धा जवळ पाहिजे. ओके. तर ह्या सगळ्या फॅक्टर्स आपल्या येतील त्याच्यात. नंतर आपल्याकडे पुढचा प्रश्न आहे की इन अ सिमिलर मॅनर फॉर विच अदर इंडस्ट्रीज कॅन यू डिसाईड अ सुटेबल लोकेशन. से फॉर एक्झाम्पल फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, तर जिथे मासे आहेत, समुद्रकिनारा आहेत, तिथे मग मी माशांवर प्रक्रिया करण्याचा उद्योग उभा करेल. ठीक आहे. समजा एखाद्या ठिकाणी आता नाशिकचं उदाहरण घ्या की तिथे द्राक्ष आहेत, तर मग मी द्राक्षांवर प्रक्रिया करण्याचा उद्योग मला स्थापन करायचा आहे, तर मी नाशिकचा विचार केला पाहिजे. समजा मी महाराष्ट्रात करायचं आहे मला, तर समजा मला महाराष्ट्रात राहून संत्र्यांचं करायचं आहे, तर नागपूरला. ठीक आहे. तर आपण सगळ्यात महत्त्वाचे फॅक्टर काय आपल्यासाठी, तर रॉ मटेरियल, नंतर पाण्याची उपलब्धता, वीज पुरवठा, मजुरांचा पुरवठा, हे सगळं. ठीक आहे. आपल्याकडे पुढे जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन, म्हणजे आता भौगोलिक स्पष्टीकरण बघायचं आहे की एखाद्या प्रदेशात होणारा उद्योगांचा विकास हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. ठीक आहे. तर कोणकोणते घटक येते की रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल, मनुष्यबळ, पाणी पुरवठा, वाहतुकीच्या सुविधा, भांडवल, बाजारपेठ इत्यादी. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण वरती डिस्कस केल्या. आणि मग वरील घटकांच्या उपलब्धतेनुसार प्रदेशात विशिष्ट उद्योग स्थापन होतात. जसं मी सांगितलं नाशिकला तर द्राक्षांवर प्रक्रिया करायची, नंतर लोहपोलाद आहे तर जमशेदपूर, नंतर आपल्याला माहिती आहे की आपण एक उदाहरण घेतलं होतं नागपूरचं, तर ज्या ठिकाणी त्या प्रकारचं समजा कॉफीशी रिलेटेड आहे, कॉफी किंवा ठीक आहे कॉफीचा घ्या तर साऊथ इंडिया म्हणजे थोडा केरळचा पार्ट, कर्नाटकचा पार्ट. समजा चहाचा उद्योग आहे तर मग आपण आसामचा विचार करूया. तर हे सगळं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की कच्चा माल आणि त्याचबरोबर मनुष्यबळ, पाणी पुरवठा, भांडवल, बाजारपेठ इत्यादी. ठीक आहे. आता आपल्याला माहिती की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ठिकाणी समप्रमाणात वाढल्या आहेत का, नाही. निसर्गतः त्या एखादी गोष्ट एका ठिकाणी जास्त आहे, नंतर एखाद्या ठिकाणी ती खूप कमी किंवा नाहीच आहे. तर मग आपण ज्या इंडस्ट्री स्थापन करतोय किंवा उभ्या करतोय, तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्यात विचार करतोय. तर मग ऑब्व्हियसली जर आपण हे असं करतोय की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय, सगळ्या फॅक्टर्सचा, तर ह्याच गोष्टी निसर्गातः जर त्या असमान रीतीने वाटल्या गेल्या तर आपल्या इंडस्ट्री पण असमान रीतीने त्या वाटल्या जातील आणि मग औद्योगिक जो विकास आहे तो सुद्धा सारख्या प्रमाणात होणार नाही. ठीक आहे. आता काही प्रदेशांसाठी म्हणजे काही प्रदेश विशेष उद्योग करण्यासाठी ते अनुकूल ठरतात आणि काही प्रदेशांमध्ये चालत नाही. ठीक आहे. समजा प्लेन एरिया वगैरे आहे आणि समजा उत्तर प्रदेश आहे, तिथे भरपूर ऊसाचं उत्पादन होतं, तर आपण ऑब्व्हियसली साखर कारखाने तिथे उभे करू. पण समजा आता एखादा घनदाट वनांचा प्रदेश आहे, नंतर पर्वतमय प्रदेश आहे, तिथे मी जर ठरवलं की मला फूड प्रोसेसिंग करायची आणि तिथे फळांचे झाडच नाही आहे आणि ट्रान्सपोर्टेशनची पण सुविधा होणार नाही की पर्वतमय प्रदेश असल्यामुळे, समजा तिथे समुद्रकिनारा किंवा नदीच नाही आहे आणि मी डोंगराळ भागात म्हणतोय की मला मासेमारी किंवा मासेमारीशी रिलेटेड जे फूड प्रोसेसिंग आहे त्याच्याशी रिलेटेड एक उद्योग तिथे उभा करायचा आहे, तर चालेल का, नाही चालला. म्हणजे करू शकतो आपण, पण मग त्याच्यात जे उभा करतील तिथे त्यांचंच नुकसान आहे. ठीक आहे. सो नाव नेक्स्ट इज अवर गिव्ह इट अ ट्राय. ओके. सो स्टडी द फॅक्टर्स गिवन बिलो अँड स्टेट विच इंडस्ट्रीज कुड डेव्हलप इन दिस रिजन्स. सो एक्सलंट ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आहेत, नंतर स्किल्ड लेबर अँड अनइंटरप्टेड सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे कुशल कामगार आहेत, वाहतुकीच्या उत्तम सोयी आणि वीज पुरवठा अखंडित आहे. तर मग अशा ठिकाणी आपण काय करू शकतो, तर वाहन निर्मितीचा उद्योग उभा करू शकतो, वस्त्र निर्मितीचा उद्योग उभा करू शकतो. ठीक आहे. आणि कुशल कामगारांबरोबर आपल्याला समजा एज्युकेटेड पण दिलं इथे, तर आपण IT ची इंडस्ट्रीसुद्धा उभी करू शकतो. ठीक आहे. एज्युकेटेड. सो नाव नेक्स्ट इज अवर लाईमस्टोन डिपॉझिट्स, चीप लेबर, अनइंटरप्टेड सप्लाय ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी, इन्क्रीजिंग अर्बनायझेशन. तर मग आता आपल्या चुनखडी आहे, मनुष्यबळ पण आहे स्वस्तात, अखंडित वीज पाणी पुरवठा आहे, नागरिकीकरण वाढतं आहे, तर मग अशा ठिकाणी आपण खाणकामशी रिलेटेड करू शकतो उद्योग, नंतर सिमेंटशी रिलेटेड करू शकतो. नंतर आपल्याकडे थर्ड आहे की फळबागा आहेत,
फळबागा, मनुष्यबळ, वाहतुकीची उत्तम सोय, मुबलक पाणी पुरवठा, अखंडित वीज व बाजारपेठ. म्हणजे आपण इथे काय तर फ्रूट प्रोसेसिंग इंडस्ट्री कॅन बी एस्टॅब्लिश्ड हिअर. ओके, सो नाव नेक्स्ट वी विल स्टडी व्हॉट इज द रोल ऑफ द raw materials in the establishment of particular industry.